बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। नमो
आणि या सद्धर्माचं जीवाच्या पदावर पालन करणारा बुद्धाचा तिन्ही काळातील श्रावक संघ या तीन रत्नांना वंदन. या तीन रत्नांचं दर्शन तुम्हाला सर्वांना ज्या महामानवांनी घडवलं असे ते युगंधर युगपुरुष बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमाता रमाई यांच्या जीवनकार्याला आणि त्यागाला स्मरण करून अभिवादन करून आज आपण या आंबेडांगरी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथील त्रिरत्न बुद्धविहार या सुंदर आणि प्रसन्न असणाऱ्या या विहारामध्ये वर्षावास 2024 या कालखंडात धम्मपदाचे वाचन अध्ययन श्रवण बौद्धांच्या जीवनातील कुशलकर्माचा भाग म्हणून धम्मपद या ग्रंथाचं वाचन अध्ययन आणि श्रवण या ठिकाणी होत आहे. तर आज धम्मपदातील गाथा नंबर 53 ही गाथा आणि या गाथेला अनुसरून असणारे धम्मपद गाथा आणि कथा या पुस्तकातील भाग आपण पाहणार आहोत. आजच्या या गाथा नंबर 53ला अनुसरून एक कथा सुद्धा आलेली आहे. ती कथा बौद्ध साहित्यांमध्ये बौद्ध जगतामध्ये अत्यंत प्रसिद्ध अशी कथा आहे. आजच्या या धम्मपदाचा विषय आहे कुशल कर्म करीत राहावे. कुशल कर्म करीत राहावे, करीतच राहावे. आणि गाथा अशी आहे, यथापि कुफरा सिंहा कैरा मारा गुणे बहु एवं जाते नमच्चेन कर्तव्यं कुशलं बहु. अशी पालीतील धम्मपदाची गाथा आहे. यथापि म्हणजे ज्याप्रमाणे कुफरा सिंहा म्हणजे फुलांच्या राशीतून बहु म्हणजे पुष्कळ माला गुणे म्हणजे हार पुष्पमाला कैरा तयार केले जातात. त्याच्यानंतरचा शब्द आहे जाते. या जगात जन्मलेल्या माणसाने कर्तव्य म्हणजे केले पाहिजे. पहा, यथापि कुफरा सिंहा, यथापि ज्याप्रमाणे कुफरा सिंहा फुलांच्या राशेतून कैरा माला गुणे बहु पुष्पांच्या राशीमधून कित्येक अशा माला पुष्पमाला तयार होतात. त्या पद्धतीने माणसाने कुशल कर्म करीत राहावे. ही जी पालीमधील गाथा आहे याचा मराठीमध्ये सुद्धा काव्यानुवाद झालेला आहे. आणि तो काव्यानुवाद असा आहे, परत एकदा आपण पालीतील गाथा ऐकू. यथापि कुफरा सिंहा कैरा माला गुणे बहु एवं जाते नमच्चेन कर्तव्यं कुशलं बहु. मराठीमधील काव्यानुवाद असा आहे, जैसे फुलांच्या राशीतूनी कैमाला गुंफीत जावे, मर्त्याने
फुलांच्या राशीतुनी कै माला गुंफीत जावे, मर्त्य मानवाने तैसे कर्मकुशल करीत जावे. भावार्थ या ठिकाणी दिलेला आहे. ज्याप्रमाणे फुलांच्या राशीतून फुलांचे अनेक हार गुंफले जातात, यथापि पुष्प राशीमा, ज्याप्रमाणे फुलांच्या राशीतून कैरा माला मुले बहु, कित्येक पुष्पमाला फुलांचे हार गुंफले जातात. एवं जातेन मच्चेन, त्याचप्रमाणे जातेन जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीने, जातेन म्हणजे जातकाने जन्माला आलेल्या प्रत्येकाने एवं जातेन मच्चेन, काय म्हटलेलं आहे? एवं जातेन मच्चेन. मच्चेन म्हणजे मर्द माणूस, मृत्यू पावणारा माणूस. जन्माला आलेल्या प्रत्येक मृत पावणाऱ्या माणसाने, मर्द मानवाने पुष्कळ कुशल कर्म केले पाहिजे. पुष्कळ जे धम्मपारण गाथा आपण म्हणतो, त्या गाथेचा आशीर्वाद इथे येतो की नाही? आणि म्हणून बऱ्याच वेळा आपण ऐकतो की धम्मपारण गाथा हे भगवान बुद्धाच्या धर्माचा सार आहे. सब पापस अकरणं कुशलस्य उपसंपदा. काय करा? कुशलस्य उपसंपदा, कुशल कर्म अंगीकारा. आणि आजच्या या धम्मपदाच्या गाथेचा आशय सुद्धा तोच आहे की फुलांच्या राशीतून ज्या पद्धतीने फुलांच्या माला, फुलांचे हार तयार होतात, जन्माला आलेल्या प्रत्येक मर्त्य अशा माणसाने आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म करीत राहा. कसे कुशल कर्म? तथागतांची सांगण्याची जी शैली आहे फार सुंदर आहे. उपमेयाद्वारे तथागत समजून सांगतात की आपण हार बनवत असताना एक एक फूल त्या सुईमध्ये गुंफत असतो, त्या धाग्यामध्ये गुंफत असतो. एक झाला की दुसरं फूल, दुसरं झालं की तिसरं फूल गुंफत असतो की नाही? अगदी त्याच पद्धतीने एक कुशल कर्म झाला की दुसरं कुशल कर्म, दुसरं झालं की तिसरं कुशल कर्म. जन्माला आलेल्या प्रत्येक मर्त्य मानवाने अशी कुशल कर्माचा संचय वाढवतच नेला पाहिजे, अशा आशयाची ही गाथा आहे. आणि या गाथेला अनुसरून महाउपासिका विशाखेची गोष्ट आलेली आहे. पहा, म्हणजे ही जी गाथा आहे, आपण पाहत आहोत की धम्मपदाची ही गाथा कोणाला उद्देशून केव्हा कुठे म्हटल्या गेलेली आहे त्याचा सुद्धा उल्लेख धम्मपदाच्या या गाथा आणि कथा पुस्तकामध्ये आहे. श्रावस्तीच्या पूर्वाराम विहारात विहरत असताना भगवान बुद्धांनी पूर्वाराम विहाराची दानी महाउपासिका विशाखेला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे. ही गाथा भगवंतांनी कुठे उच्चारली? तर श्रावस्तीच्या पूर्वाराम विहारात, पालीमध्ये ज्याला उब्बाराम विहार असं म्हणतात. श्रावस्तीच्या पूर्वाराम विहारात विहरत असताना तथागत बुद्धांनी या विहाराची दानी उपासिका, महाउपासिका विशाखेला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे. महाउपासिका विशाखा ही भद्रीय शहराचा एक श्रेष्ठी धनंजय व त्याची पत्नी सुमनदेवी यांची कन्या व राजा बिंबिसाराच्या राज्यातील सर्वात श्रीमंत अशा 5 पैकी एक असलेल्या मेंढक नावाच्या श्रीमंताची ती नाव होती. पहा, बिंबिसाराच्या राज्यातील सर्वात श्रीमंत अशा 5 लोकांपैकी मेंढक नावाचा एक व्यक्ती होता. आणि त्याची ही नात, त्याचा मुलगा धनंजय हा सुद्धा अतिशय श्रीमंत, म्हणजे तिचे वडील आणि आजोबा हे दोघेही अत्यंत श्रीमंत अशा ह्या श्रीमंत घरात जन्मलेली विशाखा ही 7 वर्षाची असताना
भगवंत भद्य शहरी आले. 7 वर्षाचे असताना भगवंत त्यांच्या शहरामध्ये म्हणजे भद्य शहरामध्ये आले. तेव्हा श्रेष्ठ मेंढक विशाखेला तिच्या 500 मैत्रिणी व सेवकांबरोबर बुद्धाचे प्रवचन ऐकण्यास घेऊन गेला. प्रवचन ऐकून विशाखा तिचा आजा, ज्याला आपण आजोबा म्हणतो, तिचा आजा श्रेष्ठी मेंढक व अन्य 500 श्रोते श्रोतापन्न झाले. श्रेष्ठी हा मेंढक जो आहे विशाखेला तिच्या 500 मैत्रिणी व सेवकांबरोबर बुद्धाचे प्रवचन ऐकण्यास घेऊन गेला. प्रवचन ऐकून विशाखा आणि तिचा आजोबा मेंढक व अन्य 500 श्रोते श्रोतापन्न अवस्थेला पोहोचल्या. इतक्या कमी वयात आल्यानंतर विशाखेचे लग्न श्रावस्तीच्या मिगार नावाच्या एका श्रेष्ठीचा मुलगा पुण्यवर्धन याच्याबरोबर झाले. आता साहजिक आहे की जेव्हा मुलामुलींचे लग्न होतात तर तेव्हा त्यांचे आईवडील जो जोडीदार पाहतात, जे घर पाहतात ते त्यांच्या तोडीस तोड पाहतात, त्यांच्या समान दर्जाचं घर पाहतात. तर विशाखेसाठी सुद्धा असा उपवर शोधण्यात आला होता की ते सुद्धा अत्यंत श्रीमंत होते, जितके श्रीमंत विशाखेच्या घरचे लोक होते. तर विशाखेचे लग्न पुण्यवर्धन नावाच्या श्रीमंत तरुणासोबत झाले. एके दिवशी विशाखेचा सासरा मिगा भोजन करीत असताना त्याच्या घरासमोर एक भिक्षू भिक्षा ग्रहण करण्यासाठी उभे राहिले. तसं तर लग्नामध्ये असं सांगतात, या इथे जरी उल्लेख नाही तरी इतर काही पुस्तकांमध्ये उल्लेख आहे की तिच्या लग्नामध्ये खूप सोने चांदी दागदागिने हे तर दिलेच होते, परंतु त्यासोबतच काही दाशासुद्धा तिच्या आईवडिलांनी दिल्या होत्या, जेणेकरून तिला तिच्या जीवनामध्ये कुठलीही अडचण येऊ नये आणि तिचं जीवन हे सुखपूर्वक जावं यासाठी तिला सोन्या चांदीच्या दागदागिन्यांसह काही दाशासुद्धा दान देण्यात आलेल्या होत्या, तिच्या सेवेसाठी पाठवण्यात आलेल्या होत्या. आज सुद्धा आपण पाहतो की आपल्या मुलीचं जेव्हा लग्न होते तर आपण सुद्धा आपल्या परीने आपल्या मुलीला तिच्या सासरी सुखाने राहता यावं यासाठी आपण सुद्धा भेटवस्तू देत असतो. तर ही परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर अशा पद्धतीने तिचं लग्न जेव्हा झालं तर तेव्हा ती फार सुंदर होती आणि जेव्हा ती सासरला आली तर सासरला आल्यानंतर तिला सर्व लोक पाहत होते की किती सुंदर सून यांनी आणलेली आहे आणि ती किती श्रीमंत आहे. तिच्या श्रीमंतीविषयी तिच्या सौंदर्याविषयी सर्वत्र चर्चा होती. एके दिवशी काय झालं की तिचा सासरा, आता आपण पाहिलं की तिचे वडील तिचे आजोबा हे भगवान बुद्धाचे उपासक होते, परंतु तिचे सासरे मात्र श्रीमंत जरी असले तरी ते बुद्धाचे उपासक नव्हते. आणि त्यामुळे एके दिवशी विशाखेचा सासरा मिगा भोजन करीत असताना त्याच्या घरासमोर एक भिक्षू भिक्षाग्रहण करण्यासाठी उभे राहिले, परंतु मिगाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्या मिगाने त्याकडे पाहिलंच नाही. हे बघून विशाखेला वाईट वाटलं आणि मग ती विशाखा भिक्षूंना म्हणाली, म्हणते, माफ करा, माझे सासरे शिळे अन्न खात आहे. हे ऐकून मिगा रागाने लालबंद झाला व विशाखाला घर सोडून जाण्यास सांगितले. आता ही एक घटना आहे आणि दुसरी सुद्धा अशी एक घटना सांगतात की हा मिगा तथागताचा उपासक नव्हता, परंतु अन्य साधूंचा उपासक होता. तर तो अन्य
नग्न साधूंचा तो उपासक होता. आणि विशाखा ही नवीनच लग्न होऊन सासरी गेल्यानंतर त्याने एके दिवशी त्या नग्न साधूंना आपल्या घरामध्ये निमंत्रित केलं आणि आपल्या सुनेला बोलावलं. तर तेव्हा विशाखा तिथे जायला तयार नाही. तिने ते पाहिलं की हे किती किळसवाणं आहे, म्हणून विशाखेने तिथे जायला विरोध केला. म्हणजे एक प्रकारे तिने सासऱ्यालाच विरोध केला. दुसरी घटना अशी घडली की मिगा तिचा सासरा हा भोजन घेत आहे. तो श्रीमंत सासरा आहे, तो भोजन घेत आहे, पंचपक्वान्नाचं भोजन घेत आहे. आणि तेवढ्या विशाखेच्या मनामध्ये ज्यांच्याविषयी अतिवशी श्रद्धा आहे असे ते म्हणते. तथागताचे श्रावक हेतू चारिका करण्यासाठी जेव्हा उभे राहतात तेव्हा तो मिगा त्या भक्तेंना काही भोजनदान देण्याविषयी काही न बोलता आपला एकटाच जेव होता. हे पाहून त्या विशाखेने त्या भक्तींना म्हटलं, भक्ते माफ करा, माझे सासरे शिळे अन्न खात आहेत. हे ऐकून मिगा रागाने नागुंद झाला व विशाखेला घर सोडून जाण्यास सांगितले. का रागाने नागुंद झाला? त्याला वाटतं मी इतका श्रीमंत, मी इतका पंचपक्वान्नाचं भोजन खात आहे आणि ही माझी सून मला म्हणते आहे, त्या भक्तींना सांगत आहे की माझे सासरे हे शिळे अन्न खात आहेत, माझा अपमान करते आहे. या गोष्टीने तो त्याला राग येतो आणि तो नागुंद होऊन त्याने विशाखेला घर सोडून जाण्यास सांगितले. परंतु विशाखेने घर सोडून जाण्यास नाकारले आणि तिच्या वडिलाने तिच्या मदतीसाठी व सल्ल्यासाठी पाठवलेल्या 8 विद्वानांच्या मंडळाकडे तिने आपली तक्रार नोंदवली. तिच्या वडिलाने तिला जसे सोने चांदी आणि दाशा तिच्या सोयीसाठी पाठवल्या होत्या, तसंच काही शिकवण सुद्धा तिच्या वडिलांनी तिला दिलेली होती. काय शिकवण दिली होती? तर शिकवण दिली होती, तुम्हा सगळ्यांना माहीत असेल की एक पहिली शिकवण होती. ही शिकवण जी विशाखेला तिच्या वडिलांनी दिली होती सासरच्या घरी जाण्यापूर्वी, की सासरच्या घरी कसं जावं, ही शिकवण आजही ज्या ज्या मुलींचे लग्न होतात अशा सर्व मुलींना आपल्या आईवडिलांनी दिले पाहिजे. किंवा लग्नापूर्वी मुलींना विहारात गेलं पाहिजे. एकूणकडून हा विशाखेला दिलेला त्याच्या आईवडिलांनी तिच्या आईवडिलांनी दिलेला उपदेश त्या मुलींना ऐकवला पाहिजे. भले तो वारंवार का होईना, परंतु तो उपदेश ऐकवला पाहिजे. तर तो उपदेश असा होता की घरातील आग बाहेर येऊ नये. आणि बाहेर हा पहिला नियम, घरातील आग बाहेर न्यायची नाही. म्हणजे काय? घरातील आग बाहेर नेणे म्हणजे सासू सासरे नणंद काही बोलले, घरात काही झालं तर ते काही बाहेर सांगायचं नाही. दुसरं शिकवण होती की बाहेरची आग घरात आणू नये. म्हणजे बाहेर काही घडलं आणि ते आपल्या कानावर आलं तर ते आपण बाहेर कोणी याने असं म्हटलं, त्याने तसं म्हटलं, ती असं वागते, ती सून असं वागते, त्या बाहेरच्या निघणार आरस्त्याच्या गोष्टी घरात आणू नये. तिसरी शिकवण अशी होती की ज्या आपण काही वस्तू घेतली त्याला ती परत दिली पाहिजे. चौथी शिकवण आहे, ज्या लोकांकडून काही घेतले तर त्यालाच ते परत करावे, दुसऱ्या अन्य व्यक्तीकडे ते देऊ नये. पाचवी शिकवण अशी होती की नातलगापैकी जर कोणी निर्धन असतील तर आवश्यकतेनुसार त्यांना मदत करावी. जर कोणी आपले नातलग असतील, ते गरीब असतील, त्यांना मदतीची गरज असेल तर त्यांना मदत करावी. ही एक पाचवी शिकवण आहे. सहावी शिकवण, घरातील सर्व श्रेष्ठ जणांचे जेवण झाल्याशिवाय आपण जेवण करू नये. कारण ती सर्वांची व्यवस्था पाहणाऱ्यांची प्रमुख आहे ना, घराची ती मॅनेजर आहे, व्यवस्थापक आहे. आणि म्हणून तिने काय करायचं, सगळ्यांच्या जेवणावर देखरेख ठेवायची. अशा पद्धतीची सहावी शिकवण तिच्या
सगळ्यांचं जेवण झाल्याशिवाय जेवायचं नाही. आणि सातवी शिकवण दिली होती. सातवी गोष्ट की घरातील इतर सर्व लोक झोपल्याशिवाय आपण झोपू नये. सर्वांच्या झोपण्याची सुद्धा व्यवस्था करायची. आणि आठवी शिकवण आहे, आठवी गोष्ट आपल्या बसल्याने कुणाची गैरसोय होईल अशा ठिकाणी बसू नये. म्हणजे आपण बसतो रस्त्यात आणि येता जाता कोणाला हे त्याचे पाय आपल्याला लागतात किंवा कुणाच्या झोपण्याच्या जागेवर आपण जाऊन बसतो तर अशा ठिकाणी बसायचं नाही का. जसं की कबीरांनी सांगितलेलं आहे की ऐसी जगह बैठना चाहिए ना कहे कोई भूत और ऐसी बातें बोलना चाहिए ना कहे कोई झूठ. तर आठवी शिकवण विशाखेच्या वडिलांनी दिलेली होती की अशा ठिकाणी बसावं की अशा ठिकाणी बसू नये की जिथून उठून दुसरीकडे जावं लागेल. असते ना घरामध्ये पहा, सासऱ्यांनी सुद्धा घरात ठेवलं पाहिजे घरात. म्हणजे किती उपयोगाची शिकवण आहे. आपण अशा ठिकाणी बसतो की सून आपल्यापर्यंत येते उठा मामा नाही का. दुसऱ्या इकडे गेलं मुलगा खेळत असतो, आबाजी तिकडे वापरूया आहे. तर विशाखेला तिच्या वडिलांनी अशी शिकवण दिली होती की अशा ठिकाणी बसावं की तिथून उठण्याचं काम पडणार नाही, रहदारी नसावी. नवी शिकवण अशी होती की ब्राह्मण जशी अग्नीची परिचर्या करतो त्याप्रमाणे पत्नीने पतीची परिचर्या करावी. म्हणजे पत्नीने पतीची सेवा करावी. आता पत्नीने पतीची कशी सेवा करावी हे सिगारो वादसुद्धामध्ये सुद्धा आहे. आणि 10वी शिकवण आहे सासू सासरे व वृद्ध यांची घरातील देवता म्हणून सेवा करावी. अशा पद्धतीच्या 10 शिकवणी विशाखेच्या वडिलांनी विशाखेला लग्नापूर्वी दिलेल्या होत्या. आणि म्हणून विशाखा ही केवळ सोनं चांदी आणि दास्या घेऊन आली होती, तर त्यासोबतच तिला वडिलांनी शिकवण दिली होती. ती शिकवण सुद्धा सोबत घेऊन आलेली होती. आणि त्यासोबतच विशाखेच्या वडिलाने 8 प्रकारचे तिला सल्लागार पाठवले होते. ते असे सल्लागार होते की जर त्या घरामध्ये विशाखेच्या संबंधित काही गोष्ट जर घडली तर ते 8 लोकांकडे त्या गोष्टीची तक्रार करण्यात येईल. आणि त्यांनी जर म्हटलं की नाही विशाखेची चूक आहे तर मग ती विशाखेची चूक ग्राह्य धरण्यात येईल. अशा पद्धतीने 8 सल्लागारांकडे मग त्या विशाखेने आपली तक्रार केली. या बिगाराने विशाखेचा सासरा बिगाराने जेव्हा विशाखेला म्हटलं विशाखा तू घरातून चालली हो, तू माझा अपमान केला. त्या भंतेंना म्हटलं की माझे सासरे शिळे अन्न खात आहेत, तू माझा अपमान केला, तू या घरातून निघ हो. तेव्हा विशाखा काय म्हणते, तिने घरातून बाहेर जाण्यास नकार दिला. कारण ती म्हणाली मी काही अशी आली आहे का, मी लग्न लावून या घरामध्ये आलेली आहे, त्यामुळे मी अशी जाणार नाही. माझी काय चूक आहे ते मला सांगा. आणि मलाच नाही तर जे सल्लागार आहेत जे तुम्ही लग्नामध्ये कबूल केलं होतं की जर काही झालं तर त्या 8 सल्लागारांकडे तक्रार करण्यात येईल. तर त्या 8 सल्लागारांच्या सल्ल्याने मी वाजेन. जेव्हा ते 8ही सल्लागार तिथे येऊन पोहोचले तेव्हा बिगाराने त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्या 8 सल्लागारांना जेव्हा बोलावण्यात आलं तेव्हा त्या बिगाराने सगळं हकीकत सांगितले. काय सांगितलं, बाबा माझा अपमान केला, ही म्हणते की शिळावणं खात आहे, माझ्यासारख्या एवढ्या धनिक माणसाचा अपमान. नंतर विशाखाने निवेदन केले. मग विशाखेला विचारण्यात आलं की विशाखे हे तू असं म्हटलं का. तर विशाखा ही सत्यवसनी होती, कारण ती श्रोतापन्न झालेली होती. आणि म्हणून ती काय असं म्हणणार आहे का की म्हटलं तरी नाही म्हटलं. नाही, ती म्हणते हो मी असं म्हटलं, पण
तिने आपली तक्रार नोंदवली व मंडळाला विनंती केली की मी दोषी की निर्दोषी आहे ते मंडळाने ठरवावे, व तिने सासऱ्यालाही सांगितले की त्या 8 सल्लागाराच्या सल्ल्यानेच मी वागेन. आणि मग जेव्हा या मिगाराने ती हकीकत सांगितली त्यावर त्या ज्येष्ठ सल्लागार मंडळाने विशाखा निर्दोष असल्याचा निवाडा घेतला. नंतर विशाखाने निवेदन केले की ती पूर्णतः बुद्धाच्या शिकवणुकीवर विश्वास ठेवणारी असल्यामुळे ती बुद्धाच्या भिक्षूंचा अनादर कदापिही सहन करू शकत नाही. आता पहा, ती निर्दोष कशी आहे? तिने म्हटलं की माझे सासरे शिळं अन्न खात आहे. आता ते खरोखर शिळं अन्न होतं का? नाही. मग तरीही ते निर्दोष कशी झाले? तर तिने निवेदन केलं. सासऱ्याने जेव्हा विचारलं की हे तू असं म्हटलं का? तर ती म्हणते हो मी म्हटलं. मग तर ती म्हणते त्या सल्लागारांना सांगते की माझे सासरे जे पंचपक्वान्न खात होते ते पूर्वी केलेल्या पुण्यकर्माच्या फळाचं फळ म्हणून त्यांना आज रोजी ते पंचपक्वान्न भेटत. त्यांनी आज कोणतंही पुण्यकर्म केलेलं नव्हतं. ते जे आज पंचपक्वान्नाचं भोजन करत होते ना, ते त्यांनी पूर्वी केलेल्या पुण्यकर्माचं फळ होतं. आज तर त्यांनी कोणतं पुण्यकर्म केलेलं नव्हतं, तर आज जे खात आहे ते पूर्वीच्या पुण्यकर्माचं होतं. त्याच्यामुळे मी असं म्हटलं ते पूर्वीच्या पुण्यकर्माचं असल्यामुळे ते शिळं होतं. त्यांना आज जर पुण्यकर्म करायचं असतं तर त्यांनी त्या भिक्षूंना भोजनदान दिलं असतं. असं तिने तिचं निवेदन केलं. आणि म्हणून मग त्या 8 सल्लागारांनी तिला निर्दोष सिद्ध केलं की नाही, ती दोषी नाही, ती निर्दोष आहे. कारण तिची बुद्धांवर आणि बुद्धाच्या भिक्षू संघांवर तिची अतूट अशी श्रद्धा आहे. आणि म्हणून ती पूर्णतः बुद्धाच्या शिकवणुकीवर विश्वास ठेवणारी असल्यामुळे ती बुद्धाच्या भिक्षूंचा अनादर कदापिही सहन करू शकत नाही. शिवाय तिने बजावले की ज्या घरात भिक्षूंना बोलावून त्यांना भिक्षान्न व इतर दान देण्याचे स्वातंत्र्य मला नसेल तर अशा घरी मी कदापिही राहणार नाही. तुम्ही काय कळून देता? मीच राहणार नाही अशा घरामध्ये जिथे बुद्धाचा सन्मान होत नाही. ह्या बजावण्याचा परिणाम असा झाला की बुद्धांना व त्यांच्या भिक्षूंना आमंत्रण देण्याची परवानगी तिला देण्यात आली की जा बुद्धाला आणि बुद्धाच्या भिक्षू संघाला आमंत्रण दे आणि त्यांना भोजनासाठी बोलावं असं तिच्या सासऱ्यांनी सांगितलं. आणि दुसऱ्याच दिवशी विशाखाने बुद्धांना व त्यांच्या शिष्यांना भोजनाचे आमंत्रण दिले. भोजन वाढण्याच्या कामात मदत करण्यासाठी तिच्या सासऱ्याला तिने विनंती केली, परंतु त्याने तिची विनंती अवहेरली, नाकारली. नाही, तुला करायचं तर तुला परवानगी आहे, मी घेणार नाही. भोजनानंतर भगवंताचा उपदेश ऐकण्यासाठी यावे म्हणून सासऱ्याला तिने पाचारण केले. यावर सासऱ्याने विचार केला की दुसऱ्यांदा तिची विनंती अवहेरणे बरे नाही. म्हणून त्याने त्याचे गुरु निगंट साधू यांची त्यासाठी परवानगी मागितली. त्यावर त्या गुरूंनी पडद्याच्या आडून बुद्धाचे प्रवचन ऐकण्याची परवानगी दिली. त्या निगंट साधूंनी कशी परवानगी दिली? ठीक आहे, तुला प्रवचन सुनेच्या आग्रहाखातर तुला प्रवचन ऐकायचं आहे बुद्धाचं, तर तू पडद्याच्या आडून आहे, त्याच्या समोर जाऊ नको. बुद्धाचे ते पडद्या मागून ऐकलेल्या प्रवचनाने भोजन झाल्यानंतर बुद्धाने प्रवचन सुरू केलं. आपण पाहिलं की बुद्ध आणि बुद्धाचे भिक्खू हे कधीही भोजन झालं तर कसे जात नाहीत, ते उपदेश करतात, आशीर्वाद देतात आणि नंतर जातात. तर भोजनोपरांत कथाकथांनी सुद्धा विशाखेला आणि त्या परिवाराला उपदेश दिला आणि तो मात्र पडद्याच्या मागून ते ऐकत होता. परंतु पडद्याच्या मागून ऐकत असताना तो त्या उपदेशाने प्रभावित झाला. बुद्धाचे ते पडद्या मागून ऐकलेल्या प्रवचनाने मिगाराला सुद्धा श्रोतापत्ती पद प्राप्त झालं. तो सुद्धा धम्माच्या स्रोतामध्ये, धम्माच्या मुख्य प्रवाहामध्ये आला. त्याने बुद्धाचे व त्याची सून विशाखा हिचे आभार मानले. तो आला आणि त्याने बुद्धाचे आभार मानले आणि विशाखेचे सुद्धा आभार मानले की ही जर सून माझ्या घरात नसती तर बुद्ध माझ्या घरात आले नसते आणि ही बुद्धाची वाणी माझ्या कानावर पडली नसती. आणि म्हणून त्याने विशाखेचे, आपल्या सुनेचे सुद्धा आभार मानले आणि जाहीर केले की यापुढे विशाखेला माझ्या माती समान.
विशाखा ही माझी सून नाही तर आता कोण आहे? माझी माता आहे. का माता आहे? कारण तिने मला धम्म दिला आहे. तिने मला बुद्धाचं दर्शन घडवलेलं आहे, धम्माचं दर्शन घडवलेलं आहे, संघाचं दर्शन घडवलेलं आहे. ती माझी सून नाही तर ती आता आज खऱ्या अर्थाने तिच्यामुळे मला स्वतःप्रती फल प्राप्त झालेलं आहे तर ती माझी माता आहे. आणि अशी ती विशाखा बौद्ध साहित्यामध्ये मिगार माता म्हणून प्रसिद्ध पावलेली आहे. मिगार हे तिच्या सासऱ्याचं नाव आहे. मिगार माता या नावाने ती नंतर ओळखल्या गेली. पुढे तिला सारा जग मिगार माता या नावाने ओळखू लागले. विशाखा मिगार मातेला 10 मुले व 10 मुली होत्या. त्यांच्यापासून अनेक नातवंड तिला झाले. विशाखाकडे तिच्या वडिलांनी तिला दिलेले अनेक रत्नजडित दागिने अहेर म्हणून मिळालेले होते. एके दिवशी विशाखा तिच्या लवाजम्यासहित जेतवन विहारात गेली. जेतवन विहारात गेले. तिथे तिच्या लक्षात आले की तिचे रत्नजडित दागिने अंगावर खूप जड झाले. तिच्या अंगावर सर्व दागिनेच दागिने आहेत. आणि ती एके दिवशी जेतवन विहारामध्ये गेले तर तिच्या अंगावर त्या दागिन्यांचं खूप सारं ओझं झालं. म्हणून तिने काय केलं, तिथे तिच्या लक्षात आले की तिचे रत्नजडित दागिने अंगावर खूप जड झाले. तिने अंगावरील सर्व दागिने काढून एका शालीत गुंडाळले आणि तिच्या दासींकडे गेली, दासींकडे दिले. दासी ते सर्व दागिने विहारातच विसरून गेली. कोणी उपासकांच्या विसरलेल्या वस्तूंची निगराणी ठेवण्याचे काम भंते आनंदकडे असायचे. भंते आनंद जे तथागतांचे उपस्थापक होते, सेवक होते. तर विहार आहे भलं मोठं आणि त्या विहारामध्ये तथागत आहेत, तथागतांचा भिक्खू संघ आहे आणि त्या संघाला भेट देण्यासाठी अनेक लोक येतात, श्रीमंत येतात. त्यांची जर का चुकून एखादी वस्तू राहिली तर त्या वस्तूंवर देखरेख ठेवण्याचं काम, ती बाजूला ठेवून देण्याचं काम भंते आनंद यांच्याकडे होतं. आणि म्हणून विशाखाचे दागिने सुद्धा त्यांनी नीट सांभाळून ठेवले होते. विशाखाने तिच्या दासीला पुन्हा विहाराकडे पाठवले. मात्र तिला बजावले की ते दागिने जर भंते आनंदकडे सुरक्षित असतील तर ते वापस मागू नये. मी ते संपूर्ण दागिने त्यांना दान केले. पहा, आपल्या सगळ्यांना ही गोष्ट माहीत आहे की विशाखा गेली, दागिने तिथे राहिले. तिथे त्या दागिने भंते आनंद यांनी उचलले, बाजूला ठेवून दिले की ती आली की त्यांच्याकडे देऊन टाकू. पण काय विशाखा, तिचं मत काय आहे? ती म्हणते त्या दागिन्यांना भिक्खूंचा हात लागला, ते दागिने आता भंतेंचे झाले. नंतर तिने विचार केला की ते दागिने विकून आलेले पैसे दान करा. का? कारण भिक्खूंचा विनय आहे. तिने जरी म्हटलं की हे दागिने सगळे भंतेंचे, भिक्खूंचा एक विनय आहे. कोणता नियम? जात रूप रजत पटी गहना वेद शिक्कापदं समाधी आम्ही दाग दागिने हे आम्ही स्वीकारतच नाही दानामध्ये, असं भिक्खूंचा विनय आहे. मग ते काय करतील? विशाखा म्हणाली हे तुमचे. ते म्हणले नाही, आम्हाला सोनं चांदी याचं काही नको आहे. आमचा जो शास्ता आहे सगळं सोनं चांदी, सगळं धनदौलत तो सोडून आलेला आहे आणि त्याच शास्त्राचे आम्ही श्रावक आहोत, अनुयायी आहोत. आम्हाला हे नको आहे. तेव्हा ती म्हणाली, तिने विचार केला की ते दागिने विकून आलेले पैसे दान करावे. परंतु एवढ्या किमती दागिन्यांची पुरेपूर किंमत देऊ शकेल असा एकही गिराईक तिला मिळाला नाही. तेव्हा तिने ते दागिने 900 कोटी 1 लाख रुपयांना स्वतःच विकत घेतले. इतकी रक्कम देणारा कोणी ग्राहकच नव्हता. तर तिने त्याची किंमत ठरवली आणि ते दागिने स्वतःच विकत घेतले. म्हणजे ते जे पैसे आहेत ते पैसे त्याचे किती तिने त्या पैशांनी शहराच्या पूर्वेला एक मोठे विहार बांधले. शहराच्या कोणत्या दिशेला? पूर्वेला. आता पूर्व दिशेला ते विहार बांधलं.
म्हणून त्या विहाराचं नाव प्रसिद्ध झालं पूर्वाराम विहार, पूर्वाराम विहार. त्या विहाराचे नाव पूर्वाराम असे ठेवण्यात आले. अशा बिगार मातेला उद्देशून भगवंतांनी ही जी गाथा आहे ही म्हटलेली आहे. हीच विशाखा हिने भिक्खू तथागताला काही वर मागितलेले होते. पण आता काही लोक वर मागतात की मला अमुक अमुक होऊ दे, माझ्या मुलाला नोकरी लागू दे, मी असं करीन, माझ्या मुलीचं चांगलं लग्न होऊ दे, मी तसं करीन. हे आता काही लोक अशा पद्धतीने वर मागतात. पण विशाखेने वर मागितले होते. तथागताकडे गेले आणि तथागताला म्हणाले की तथागत भगवान, मी काही वर मागू इच्छिते, मला वर मागायचे आहे. तर तथागत म्हणतात की मी बंधनमुक्त आहे, मला कोणाच्याही वचनात अडकायचे नाही, मी कोणाला वचन देत नाही. तर ते म्हणते की भगवान, माझे जे वर आहे ते निर्दोष आहे, उचित असे आहे, योग्य असे आहे. तथागत म्हणतात की सांग काय वर आहे तुझे, काय अपेक्षा आहे तुझ्या. तर तथागताला म्हणते की मी आयुष्यभर मला 8 वर पाहिजे आहे, 8 वचनं तुमच्याकडून पाहिजे आहे. कोणते? तर मी भिक्खू संघाला जीवनभर वर्णलुंगी म्हणजे वासिकासाठी देऊ इच्छिते. म्हणजे वर्षावासामध्ये जे भिक्खू विहारामध्ये राहतात आणि त्यांच्याकडे जर समजा एकच लुंगी असली तर त्यांना वर्षावासामध्ये राहताना अडचणी निर्माण होतात. तर मी असं वर मागते भगवान की मी आयुष्यभर भिक्खू संघाला ते वर्णलुंगी वासिकसाठी देऊ इच्छिते, दान करू इच्छिते. तर त्याची तुम्ही मला अनुज्ञा द्या. दुसरा वर आहे त्याचा की आगंतुक संघात एक वेळे आलेले भिक्खूंना मी जीवनभर भोजनदान करू इच्छिते. वेळेवर जर कोणी भिक्खू आले संघामध्ये, आता कोणाची एंट्री झाली, तथागतांनी एखाद्या भिक्खूला म्हटलं यही भिक्खवे, ये भिक्खू, आणि जर कोणी भिक्खू झाला तर त्याला मी आयुष्यभर, बघा, आयुष्यभर भोजनदान देईन. तिसरा वर आहे त्याचा की धम्मप्रचाराच्या यात्रेवर निघालेल्या भिक्खूंना मी जीवनभर भोजन देऊ इच्छिते. जंगलातून जाताना वाटेत त्यांना कोण भोजन देणार या विचाराने ते भोजन देऊ इच्छिते. चौथा वर आहे तिचा की आजारी भिक्खूंना मी जीवनभर भोजन देऊ इच्छिते. जे कोणी आजारी आहे त्या आजारी भिक्खूंना. पाचवा वर आहे तिचा रोगी व आजारी भिक्खूंची शुश्रूषा करणाऱ्या सेवकांना मी जीवनभर भोजन देऊ इच्छिते. सहावा वर आहे भिक्खूंना जीवनभर औषध देऊ इच्छिते. सातवा आहे मी सदा नेहमीच यवागू हा एक खाद्यपदार्थ आहे, ज्याला कंजी म्हणतात किंवा आंबील असं म्हणतात. तर हा पदार्थ मी भिक्खू संघाला देऊ इच्छिते. आणि आठवा वर आहे तिचा मी सदा भिक्खुनी संघाला ऋतुमती वस्त्र, अतिरिक्त वस्त्र नसल्याने ऋतुमती काळात फारच अडचण व कुटुंबना होत असते. तर अशा काळामध्ये एक शिल्लकचे वस्त्र म्हणून मी भिक्खुनी संघासाठी देईल. अशा पद्धतीने तिने वर मागितलेले होते. म्हणजे अशी इच्छा व्यक्त केली होती की मला हे दान देण्याची आपण अनुज्ञा द्यावी. तेव्हा तथागतांनी तिला अनुज्ञा दिली होती. आणि मग तिचं हे जे काम आहे, तिचं हे जे दान कार्य आहे, तर हे दान कार्य पाहिल्यानंतर तथागतांनी विशाखा जी बिगार माता आहे तिला उद्देशून भगवंतांनी ही गाथा म्हटली होती. कोणती? की ज्या पद्धतीने फुलाच्या मागून फुलं जोडत आपण हार बनवतो, त्याच पद्धतीने मृत्यूकडे जाणाऱ्या जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाने कुशल कर्माला जोडत
पद्धतीचा उपदेश तथागतांनी महाउपासिकेला दिलेला होता. तो उपदेश धम्मपद गाथेच्या माध्यमातून